नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने चांगलीच आता वसवात्या आणि रम्याला त्यांची जागा दाखवलेली असते आणि नंदिनीने दाखवून दिलेलं असतं की नंदिनी काय आहे. कारण आत्तापर्यंत नंदिनीला सगळेजण समजायचे की ही शांतपणे गोष्टी हँडल करते, पण नाही. आता नंदिनी जे बोललेली असते त्यानंतर विक्रम म्हणत असतो की आज नंदिनीने जे केलेलं आहे ते योग्य केलेले आहे. आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं की वसुंधरा आता बॅगा घेऊन बाहेर आलेली आहे आणि ती म्हणत आहे की मी हे घर सोडून चाललेली आहे. तेव्हा मात्र विक्रम आणि त्याचबरोबर इकडे मानिनी दोघंही तिथं असतात आणि ते दोघंही पाहतात. त्याचबरोबर ह्या आवाजाने आता सगळेजण बाहेर येतात. नंदिनी, काव्या, जीवा, पार्थ सगळेजण आलेले असतात आणि मग सगळेजण तिथं थांबत असतात आणि पाहतात तर काय, हे वसुवात्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र विक्रम म्हणतो की थांब वसुवात्या, तू असं काय करतेस. तेव्हा मात्र ती म्हणते की मी एकाच गोष्टीवर थांबू शकते आणि ती म्हणजे तुझ्या सुनेने जर माझ्या रम्याची माफी मागितली तर. म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे, हा सगळा गोंधळ घातलेला आहे आणि तरीही वसुवात्याचं असं म्हणणं आहे की नंदिनीनेच रम्याची माफी मागायची. तर आता पार्थ आणि जीवा दोघंही म्हणणार की काहीही झालं तरीही नंदिनी रम्याची माफी मागणार नाही, कारण नंदिनीचं काहीही चुकलेलं नाही. हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खरंच लाख मोलाचा आहे. इकडे नंदिनी काव्याच्या हातात मोबाईल देते आणि तिला म्हणू लागते की काव्या, हा फोन घे आणि चेक कर एकदा त्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे का तुझं. कारण काहीही झालं तरीही आत्ता मला असं वाटतंय की तू हा मोबाईल चेक करणं गरजेचं आहे. आणि मग काव्याच्या हातात तिने मोबाईल दिलेला असतो. काव्याच्या मागच्या बाजूला जीवा उभा असतो आणि त्या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की नक्की रम्याने काय पाहिलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा ते दोघं पाहत असतात तेव्हा काव्याच्या मोबाईलमध्ये गॅलरी ओपन असते आणि त्या गॅलरीमध्ये जो फोटो असतो तो म्हणजे जीवा आणि काव्याचा. कारण त्या फोटोमध्ये तिथे स्पष्ट दिसत असतं की जीवा आणि काव्या दोघंजण नारळ पाणी घेत आहेत आणि तेही एका नारळातून. तेव्हा मात्र काव्या हादरते. काव्याला कळायचं बंद होतं की हे सगळं काय आहे. ताईने हे सगळं पाहिलं असेल का. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते की ताई, तू पाहिले का ही काय करत होती माझ्या मोबाईलमध्ये ते. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, मला नाही माहिती की ही काय करत होती, पण मला एवढं माहिती आहे की तिने तुझ्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती आणि ते तो तुझा मोबाईल जो आहे. हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र काव्याला एक समजतं, ते म्हणजे ताईनं या मोबाईलमध्ये काहीही पाहिलेलं नाही. ताईला या मोबाईलमध्ये जे काय झालेलं आहे त्याबद्दल काहीही माहिती नाही. पण आता इकडे जीवाला मात्र हे जेव्हा कळतं तेव्हा मात्र इकडे हे सगळं चालू असतं आणि मग नंदिनी त्यांच्या दोघांकडे पाहत असते. कारण जीवा आणि काव्या या दोघींनाही इकडे माहिती झालेलं आहे की रम्याने काय गोंधळ घातलेला आहे आणि मग ते दोघंही हादरलेले असतात. पण एवढं मात्र कळलेलं असतं की रम्याने जे काय पाहिलेलं असलं तरीही आता हा फोटो पाहिलाय का नाही ही शंका मात्र त्या दोघांच्या मनात आलेली असते. आता रम्या इकडे ऐकायलाच तयार नसते. रम्या ही गोष्ट मान्यच करायला तयार नसते की तिनं काय करत होती. कारण तिचं फक्त एवढंच म्हणणं असतं की मी मोबाईल घेतलाच नाही, मी फक्त तिथं पडलेला मोबाईल बघत होते, मी त्याच्यामध्ये काहीही चेक केलेलं नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा नंदिनी सांगत असते की काहीही झालं तरीही मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की तिने रम्याचा मोबाईल चेक करत होती. तेव्हा काव्या म्हणत असते की तू का चेक केलास माझा मोबाईल. तुला मी किती वेळा सांगितलेलं आहे की तू माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही, मग तू माझा मोबाईलच का चेक केला. असं म्हणत काव्या ओरडायला सुरुवात करत असते. काव्याला राग येत असतो, कारण काहीही झालं तरीही काव्याचा मोबाईल कुणी चेक करणं ही गोष्ट काव्याला अजिबात आवडत नसते. आणि आता ती गोष्ट रम्या वारंवार करते. काव्या तिला वारंवार सांगत असते की तू माझ्या फोनपासून लांब राहायचं, परंतु रम्याला मात्र ते अजिबातच जमत नसतं. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता हिच्या बाबतीत जे घडत आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यावेळेस तिकडे मिथून असतो. तो मिथून बोलायला सुरुवात करतो की रम्या, हे जे काय केलेलं आहे ते योग्य नाही. एखाद्याचा मोबाईल चेक करणं हे चुकीचं आहे. घरातले सगळेजण तेच बोलत असतात. रम्या मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही रम्याकडनं चूकच अशी झालेली असते. तेव्हा रम्या म्हणत असते की मला बोलण्याचा अजिबात अधिकार नाही तुला. आणि तेव्हा मात्र जीवाला राग येतो आणि जीवा म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, या फॅमिलीतली ती मेंबर आहे, ती कोणी बाहेरची पाहुणी आलेली नाही, तू तिच्याशी या भाषेत बोलायचं नाही.
हे सगळं जेव्हा बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र जीवाने रम्याला तिची चांगलीच जागा दाखवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की काव्या आणि नंदिनी या दोघींनाही अधिकार आहेत. आणि त्या क्षणी जीवा जेव्हा बाजू घेऊन बोलतो तेव्हा तिथे पार्थही समोर येतो आणि पार्थही बोलू लागतो की या घरामध्ये प्रत्येक वेळेस वाटेल तसं बोललं जात आहे, पण आता यापुढे सहन केलं जाणार नाही. कारण नंदिनीची किंवा काव्याची काहीही चूक नसताना त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. रम्या म्हणत असते की मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की ही जी काव्य आहे तिच्या वागण्यामध्ये तुम्हाला आल्यापासून बदल दिसत नाहीये का? कारण तुम्हाला डोळ्यांना दिसतच नाहीये की ही कशी वागते, काय करते. तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे का की तिनं चिडचिड करते. पण का चिडचिड करते त्याच्या मागचं कारण कधी विचार केलंय? कारण एखाद्या मुलीला लग्न झाल्यानंतर तिचा नवरा कसा हवा असतो? तो चांगला मनाने श्रीमंत असला पाहिजे, पैशाने श्रीमंत असला पाहिजे, दिसायला रुबाबदार असला पाहिजे, गरज पडली तर पाठीशी घालणारा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा पाहिजे. मग काव्याच्या बाबतीत हे सगळं आहे. पार्थ आपला कसा आहे, लाखात एक आहे, अगदी अस्सल सोनं आहे, तरीही काव्य अशी का वागते? हा विचार तुमच्या कोणाच्याही डोक्यात आलेला नाही का? काव्याच्या या वागण्यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं नाही का? असं रम्या बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर रम्याने प्रश्न मांडलेला असतो आणि रम्या इकडे नंदिनीला म्हणत असते की तुझ्या बहिणीचं बाहेर काहीतरी लफडं सुरू आहे. तेव्हा मात्र नंदिनीला जाम राग येतो. नंदिनी म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा मी ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे मी ऐकून घेणार नाही. कारण प्रत्येक वेळेस तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या जातात आणि तुझ्या बोलण्याप्रमाणे इथं सगळेजण तुला समजून घेत असतात. पण जर तुझं वागणं असंच राहणार असेल तर मात्र मला विचार करावा लागणार आहे, असं नंदिनीचं म्हणणं असतं. कारण नंदिनीच्या समोर डायरेक्टली ती म्हणत असते की मला सांग बरं, तुझ्या बहिणीने जर असं काही केलं असेल, तुला शंका आली तर तू का मोबाईल चेक करत नाही? तेव्हा नंदिनी म्हणते दुसऱ्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा अधिकार मला नाही आणि ते संस्कार मला माझ्या आईवडिलांनी केलेले आहेत. त्यामुळं कसं आहे, काव्या माझी मोठी जाऊ आहे, ती कुठं अडखळली तर तिला आधार द्यायचं काम मी करणार आहे. त्याचबरोबर ती चुकली तर तिला जाब विचारायचं, तिला ठणकावून सांगायचं काम मी करणार आहे, कारण ती माझी बहीण आहे. हे सगळं नंदिनी सांगत असते. तेव्हा रम्या मात्र सगळ्यांच्या समोर एक गोष्ट आणते आणि ती म्हणजे पार्थने तिला पाडव्याच्या दिवशी गजरा दिलेला होता, पण तो गजरा तिने चुरगळून टाकून दिला. आणि त्याचबरोबर त्यानंतर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा आहेत की तो गजरा तिने टाकून दिला, कल्पनाला तो गजरा जिन्यामध्ये सापडला. हे सगळं सांगितलं जात असतं आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांच्या समोर या सगळ्या गोष्टींचा उलगडा तिथं केला जात असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रम्या ही सगळ्यांना सांगत असते आणि म्हणत असते एवढं सगळं होऊन पण जर तुम्हाला ती काव्य चांगली वाटत असेल तर तुम्हीच विचार करा. तिचं असं म्हणणं आहे की नंदिनी बाबतीत मला काही शंका नाही आहे, कारण नंदिनी कशी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्ही या काव्याच्या बाबतीत कधी विचार केलाय का? कारण काव्या कशी आहे? कारण नंदिनी ही अगदी धुतल्या तांदळासारखी आहे, पण ही काव्या म्हणजे अगदी तिचं नक्कीच काहीतरी चाललेलं आहे, खाली मुंडी पाताळ धुंडी आहे, या भाषेत ती बोलत असते. आणि हिच्या आईवडिलांनी काय संस्कार केलेले आहेत ना ते मला बघायचं होतं, म्हणून मी मोबाईल चेक केला. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? असं ठणकावून काव्या इकडे रम्या काव्याच्या बाबतीत आणि नंदिनीच्या बाबतीत बोलत असते. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि इकडे कळायचं बंद झालेलं असतं ते म्हणजे वसुंधराला. आणि रम्याने जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळं घरातले तर सगळे चिडलेले असतात आणि सगळ्यांच्याच डोक्यात विचार चालू झालेले असतात की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे रम्यानं जी चूक केलेली आहे मोबाईल चेक करण्याची, ती करायला नको होती. कारण काहीही झालं तरीही रम्या चुकीची वागलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि सगळ्यांनी त्या बाबतीत विचार केलेला असतो. कारण नंदिनी आज जे रम्यासोबत वागलेली असते ते अगदी बरोबर असतं, त्यामध्ये कोणतीही चूक घडलेली नसते. काहीही झालं तरीही नंदिनीनं जे ठणकावून सांगितलेलं आहे ते ठणकावून सांगणंच गरजेचं होतं, हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे आणि आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग रम्या मात्र म्हणत असते तेव्हा नंदिनी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत मी खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, खूप वेळा सहन केलेलं आहे. या घरात आल्यापासून फक्त आणि फक्त ऐकूनच घेत आलेले आहे मी, पण यापुढं मात्र अजिबात ऐकून घेणार नाही. कारण काहीही झालं तरीही तुमचं जे काही चाललेलं आहे ते आम्ही फक्त सहनच करायचं का? कारण प्रत्येक वेळेस तुम्ही सगळेजण आमच्यावरती अन्याय करताय, तुम्ही दोघीजण वाटेल ते बोलताय,
पण मी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. पण आता मात्र ते करणार नाही. काहीही झालं तरीही आता मात्र मी ऐकून घेणार नाही असं नंदिनीने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. जर तिचं काही असतं तर तिने मला आधी येऊन सांगितलं असतं आणि त्याहीपेक्षा तिच्या डोळ्यात बघून मला कळलं असतं ती कोणाच्या तरी प्रेमात आहे. हे सगळं नंदिनी बोलत असते. जेव्हा नंदिनी हे सगळं बोलत असते तेव्हा काव्या मात्र पाहत राहते आणि नंदिनी म्हणते की माझ्या बहिणीवर आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे. हे नंदिनीनं ठणकावून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर नंदिनीनं हेही दाखवून दिलेलं आहे की तिने एक मोठी बहीण म्हणून, या घरची सून म्हणून कुठल्याही गोष्टीत कमी पडत नाही. तिने अगदी खंबीरपणे सगळ्यांच्या पाठीशी उभी राहत आहे. तर तिच्या बाबतीतही कुणी असा चुकीचा विचार केला तर ती सहन करणार नाही. हे मात्र नंदिनीने सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं आहे. आणि नंदिनी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे आता नंदिनीची साथ द्यायला मिथुन दादा, त्याचबरोबर इकडे पार्थ, जीवा सगळेजण असतात. त्याचबरोबर इकडे राग आलेला असतो तो विक्रमला. आणि विक्रम म्हणत असतो, हे जर तू केलेलं असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं. कारण रम्याने जी चूक केलेली आहे, कोणाचाही मोबाईल पर्सनल असतो, त्याची पर्सनल स्पेस असते आणि ती गोष्ट अजिबात करायला नको होती. तेव्हा इकडे नंदिनीला खूप राग येतो. रम्या मात्र वारंवार म्हणत असते की तुझ्या आईवडिलांचे संस्कार पाहायचे होते मला, तुझ्या या बहिणीचं बाहेर लफडं सुरू आहे. हे सगळं ती बोलत असते. आणि आईवडिलांचे संस्कार काढले जातात तेव्हा मात्र नंदिनीचा पारा चढतो आणि नंदिनी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे पण आता ऐकून घेणार नाही. हे सगळं नंदिनी बोलत असते. नंदिनीला खूप राग आलेला असतो. नंदिनीच्या डोक्यात एकच चालू झालेलं असतं की आत्तापर्यंत हिचं आपण ऐकूनच घेत होतो पण आता ऐकून घ्यायचं नाही. कारण हिने आईवडिलांचे संस्कार काढलेले आहेत आणि जेव्हा माझ्या आईवडिलांच्या संस्कारांवरती कोण बोट दाखवत असेल, माझ्या बहिणीवरती कोणी आरोप करत असेल तर ते सहन करणार नाही. हे नंदिनीनं दाखवून दिलेलं आहे. काहीही झालं तरीही नंदिनीनं हे मान्य केलेलं असतं की माझे आईवडील काय आहेत आणि त्यांच्या संस्कारांवरती बोट ठेवण्याचा अधिकार अजिबात कोणालाही नाही. हे सगळं जेव्हा नंदिनी तिथं बोलून दाखवत असते आणि त्याचबरोबर नंदिनीला राग आलेला असतो आणि नंदिनी मात्र आता शांत राहत नाही. तर नंदिनीचा हात उचलतो आणि नंदिनी रम्या तिच्या आईवडिलांच्या संस्कारावर बोट दाखवते, हिचं बाहेर लफडं चालू आहे म्हणून मी मोबाईल चेक केला असं सगळ्यांच्या समोर मान्य करते. त्या क्षणी सनसनीत अशी कानाखाली नंदिनीने रम्याच्या दिलेली असते. रम्याला कळायचं बंद झालेलं असतं. रम्याला असं वाटत असतं की काही झालं तरी, आपण कितीही उथळ वागलं तरी कोणी आपल्याला काही बोलणार नाही किंवा कोणी काही करणार नाही. पण आज नंदिनीने दाखवून दिलेलं आहे की नंदिनी काय करू शकते. कारण याआधीही तिनं रम्याला सांगितलेलं होतं की माझ्या बहिणीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायची नाही. कारण माझ्या बहिणीचा आणि पार्थचा संसार आहे तो त्याच्यामध्ये यायचं नाही. कारण नंदिनीनं ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे की तशी वेळ आलेली होती म्हणून त्या दोघांना लग्न करावं लागलेलं आहे. नंदिनीनं ते लग्न ॲक्सेप्ट केलेलं असतं, त्या दोघांचा संसार ॲक्सेप्ट केलेला असतो. परंतु जर रम्याचं वागणं चुकत असेल तर त्या रम्याला आळा घालणं गरजेचं आहे. हे मात्र नंदिनीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच आज ते काम नंदिनीनं केलेलं असतं. तिनं रम्याला वारंवार दाखवून दिलेलं होतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही नंदिनी आहे आणि काव्या यांच्यामध्ये फरक आहे. नंदिनी जी आहे ते बोलून दाखवत नाही तर करूनही दाखवते. काव्या फक्त बोलून दाखवते. आणि आज फायनली नंदिनीनं ही गोष्ट समोर आणलेली असते की नंदिनी काय करू शकते. नंदिनीनं सनकन वाजवलेली असते. सगळेजण पाहत राहतात पण कोणालाही वाटत नाहीये की नंदिनीनं जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. कारण नंदिनीनं जे केलेलं आहे ते अगदी बरोबरच केलेलं असतं. काहीही झालं तरीही नंदिनीनं ही गोष्ट करणं गरजेचं होतं. कारण ही गोष्ट आधीच करायला हवी होती. फक्त या गोष्टीला वेळ लागलेला आहे आणि त्यामुळं ह्या रम्याचं वागणं जे असतं ते वाढत चाललेलं असतं. हे नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि नंदिनी हे सगळं बोलून दाखवत असते. आणि त्याचबरोबर नंदिनीनं खानदेशी कानाखाली वाजवून तिथं ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र नंदिनी त्याचबरोबर पार्थ सगळेजण तिथं पाहत असतात
आणि सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता मात्र शांत राहणार नाही. आणि मग नंदिनी इकडे काव्याला म्हणते की काव्या, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, कारण काहीही झालं तरीही मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत असेल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या आईवडिलांच्या संस्कारांवरतीही माझा पूर्णपणे विश्वास आहे, असं नंदिनी सांगत असते. परंतु इकडे वसुंधरा मात्र भयानक चिडलेली असते. वसुंधराला कळायचं बंद झालेलं असतं, कारण आज नंदिनीने जे काही केलेलं असतं ते बघून सगळेजण अवाक झालेले असतात. पण रम्याने जर हा गोंधळ घातला नसता तर हे सगळं करायची वेळ नंदिनीवरती आली नसती, हेही मात्र तेवढंच सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि काव्या त्याचबरोबर जीवा पाहतच राहतात. जीवाला तर प्रश्न पडलेला असतो की नंदिनी काय करू शकते, कारण आज नंदिनीनं दाखवून दिलेलं असतं की ती तिच्या बहिणीसाठी काहीही करू शकते. आणि आज तिने तिच्या बहिणीसाठी म्हणजे काव्यासाठी एवढा मोठा डिसिजन घेतलेला असतो. आणि एवढा मोठा डिसिजन घेत तिने इथे रम्याचं थोबाड फोडलेलं असतं, रम्याला लायकी दाखवलेली असते. वसुंधरा म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण माझ्या मुलीशी असं कोणी वागणार असेल तर मी सहन करणार नाही. तेव्हा वसुंधरालाही नंदिनी हे सांगायला सुरुवात करते की आत्तापर्यंत मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे. तुम्ही वाटेल ते बोलला, आमच्यावरती आरोप केले, पण माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारांवरती जर तुम्ही बोट दाखवणार असाल तर मी ते कधीही सहन करणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही. हा नंदिनीचा निर्णय जो असतो तो ठाम असतो. आणि नंदिनी यासाठी आता कायमस्वरूपी काव्याच्या पाठीशी राहणार असते आणि घरातले कोणीही नंदिनीला काही बोलत नाहीत. या गोष्टीचा वसुंधराला मात्र आता जास्त राग आलेला असतो. आणि नंदिनीनं जे वागलेले आहे ते बरोबर आहे हे जेव्हा घरातले सगळेजण म्हणतात तेव्हा मात्र त्यांची वाटच लागलेली असते. कारण त्यांना असं वाटत होतं की काहीही झालं तरीही नंदिनी जे वागले ते चुकीचं वागलेले आहे असं बोलून नंदिनीची कानउघाडणी केली पाहिजे, नंदिनीला जाब विचारला पाहिजे. परंतु जे घडलेलं असतं ते बघून वसुआत्याची वाट लागलेली असते. वसुआत्याला कळायचं बंद झालेलं असतं. आणि आता या वसुआत्याला इकडे सगळेजण घरातले बोलणार असतात, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर नंदिनीनं दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते. त्यामुळं आता रम्या आणि वसुंधरा यांची मात्र तिथे डाळ शिजणार नसते, ही गोष्ट त्यांच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि इकडे तिने ठणकावून सांगितलेलं असतं की पुन्हा माझ्या बहिणीच्या आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारावरती बोट ठेवायचं नाही, त्यांच्यापासून लांब राहायचं, कारण ही नंदिनी जी आहे ती सहन करणार नाही. हे सगळं नंदिनी बोलते आणि सगळेजण अवाक होतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरीही नंदिनी जे बोलत आहे, नंदिनी जे वागत आहे त्याच्यामुळं घरातल्या सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं. जे योग्य होतं, इतके दिवस सगळ्यांनी करायला पाहिजे होतं, तेच आज घडलेलं असतं. आणि मग विक्रमने हा विषय थांबवलेला असतो. सगळेजण आत निघून गेलेले असतात. आणि त्यासोबतच इकडे विक्रम म्हणत असतो की आज नंदिनीनं जे केलेलं आहे ते अगदी योग्य केलेलं आहे, मला काही तिचं चुकलंय असं वाटत नाही. आणि त्याचबरोबर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आणि जीवा बोलत आहेत. जीवा नंदिनीला विचारत आहे की तुझा काव्यावरती एवढा विश्वास आहे, समजा जर काव्याकडून काही चूक झालेली असेल तर, खरंच तिचं बाहेर काही असेल आणि तिने तुला सांगितलं नसेल तर. त्यावरती लगेचच नंदिनी सांगत असते की तसं काय असेल तर मोठी बहीण म्हणून माझी ती सगळ्यात मोठी हार असेल, आत्तापर्यंतची ती माझी सगळ्यात मोठी हार असेल, असं नंदिनी सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे जीवा पाहतच राहतो. म्हणजे जीवाने त्याच्या मनातली काहीतरी शंका नंदिनीला विचारलेली असते आणि नंदिनीशी तो बोललेला असतो. आणि त्याचबरोबर त्याने सांगितलेलं असतं. इकडे मात्र वसुंधराने आता बॅगा उचललेल्या असतात आणि वसुंधरा बॅगा घेऊन निघालेली असते. म्हणजे पहिल्यांदाच काहीतरी चांगलं घडत असतं. आणि वसुंधरा ही बॅगा घेऊन आता घर सोडून चाललेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे वसुंधरा निघालेली आहे, त्यामुळं विक्रम आणि मानिनी या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. कारण वसुंधरा ही घर सोडून चालली आहे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. परंतु इकडे आता विक्रम आणि मानिनी या दोघांनी विचार करायला सुरुवात केलेली असते. आणि त्यांचा विचार चालू असतो तेव्हा ते दोघंजण जे आहेत ते बोलत असतात आणि ते म्हणत असतात की रम्या ही आपली जबाबदारी आहे, आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे, असं विक्रमने ठरवलेलं असतं. आणि त्याचवेळी वसुंधरा बॅग घेऊन बाहेर येते. आणि जेव्हा ती बॅग घेऊन आलेली असते तेव्हा ती स्वतःहून सांगते की मी आणि रम्या हे घर सोडून चाललेलो आहोत. तेव्हा विक्रम म्हणत असतो की अगं वसुआत्या, असा कोणताही विचार नको करूस. तेव्हा तिथे आता घरातले सगळेजण आलेले आहेत, ते पाहत आहेत
तेव्हा विक्रमने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु वसूला मात्र ती गोष्ट ऐकायचीच नाही. तेव्हा ती म्हणत असते, तुझ्या सुनेनं जर माझ्या रम्याची माफी मागितली तरच मी पुढं काय तो माझा निर्णय सांगेल, अन्यथा मी या घरात राहणार नाही. आता घरातले सगळेजण नंदिनीची कशी साथ देत आहेत, कारण नंदिनी चुकलेली नाही तर नंदिनीनं माफी मागायची नाही असा सगळ्यांचा निर्णय असणार आहे. हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.